तेजवार्ता न्यूज नेटवर्क, हमेशा सच के साथ। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी अकाली निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे। या घटनेच्या निषेधार्थ आणि दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दौला वडगावात कडकडीत बंद पाळण्यात आलाय। सकाळपासूनच दुकाने, व्यावसायिक आस्थापना बंद ठेवून ग्रामस्थांनी एकजुटीने शोक व्यक्त केलाय। यावेळी गावात शोकसभा आयोजित करण्यात आली होती। शोकसभेला सरपंच भरत जाधव, माजी सरपंच भानुदास फसले सर, उपसरपंच बाळासाहेब कोहक सर, उपसरपंच नंदकुमार फसले, युवा नेते महादेव डोके, ग्रामपंचायत सदस्य गोटीराम कोहक, ताज ड्रायव्हर शामराव फसले, सतीश कोहक, शौकत मेजर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शोकसभेत उपस्थित मान्यवरांनी दिवंगत नेत्याची राजकीय योगदानाची आठवण करून देत त्यांच्या प्रति संवेदना व्यक्त केल्या। अकाली निधन ही महाराष्ट्रासाठी मोठी हानी असून अशा प्रसंगी गावाने एकत्र येणं हीच खरी श्रद्धांजली आहे, असं मत वक्त्यांनी मांडलंय। कार्यक्रमाच्या शेवटी 2 मिनिटांचं मौन पाळून दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या शोकसभेमुळे गावात एकात्मेचं दर्शन घडलं। कासम शेख, तेजवार्ता न्यूज, दौला वडगाव, आष्टी।